मंडळी, पिठोरी अमावस्या तिथी 22 ऑगस्ट 2025 रोजी शुक्रवारी दुपारी 11:57 पासून प्रारंभ होणार असून अमावस्या तिथी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:37 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 23 ऑगस्ट रोजी अमावस्या तिथी साजरी केली जाईल, परंतु अनेक ठिकाणी व्रत आणि पूजा 22 ऑगस्टलाच केली जाणार आहे, कारण तिथी सकाळी सुरू होत आहे आणि प्रदोष मुहूर्त संध्याकाळी असतो. तर मंडळी, 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्या मुलांना देवघराजवळ आसनावर बसवावं आणि घरातील खडे मीठ घ्यावे, किंवा खडे मीठ नसेल तर तुम्ही साधे मीठही घेऊ शकता, परंतु शक्यतोवर खडे मिठाचाच वापर करावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर शोषली जाते. त्यानंतर 4 ते 5 लाल अख्ख्या मिरच्या घ्याव्यात आणि देठ असलेल्या त्या आपण घ्याव्यात आणि त्यासोबत चिमूटभर पिवळी मोहरी घ्यावी. आणि जर पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही आपण जी काळी मोहरी वापरतो ती घेतली तरीही चालेल, त्याचा उपयोग केला तरीही चालेल. या तिघ वस्तू उजव्या हातात घेऊन दोन्ही मुलं जर तुमचे असतील तर वेगवेगळ्या त्या वस्तू तुम्ही घ्याव्यात आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा गोलाकार फिरवून श्री स्वामी समर्थ जप करत ही कृती करावी. व घरात चूल असेल किंवा मातीच्या भांड्यामध्ये 4 ते 5 कापूरवड्या घेऊन त्या पेटवून मग या वस्तू त्यामध्ये टाकून द्याव्यात. आणि माझ्या मुलांची इडापिडा टळू दे, आजारपण दूर होऊ दे असं बोलून ते आपण पेटवून घ्यावं. अशा प्रकारे हे प्रभावी उपाय आपण अमावस्येच्या दिवशी नक्कीच करावेत. यामुळे मुलांचे नजर दोष, आजारपण दूर होऊन आपल्या मुलांची अभ्यासात तसेच ते ज्या क्षेत्रामध्ये असतील त्यांची प्रगती होत असते आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या कष्टासोबत मेहनतीचे देखील फळ त्यांना मिळते. श्री स्वामी समर्थ.